देशातील अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची उभारणी करताना अभियंत्यांकडून अनेकदा मोठी चूक झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। अलीकडेच भोपाळमधील 90 अंशांमध्ये बांधलेला पूल चर्चेत होता। त्यानंतर आता मीरा भाईंदरमधील इंजिनिअरिंगचा अनोखा नमुना समोर आलेला आहे। हा पूल सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। MMRDA मीरा भाईंदर परिसरात 3 ठिकाणी उड्डाण पूल बांधलेले आहेत। त्यापैकी 4 पदरी असणारा पूल अचानक 2 पदरी करण्यात आला आणि यामुळे 100 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। पुलाच्या या विचित्र उभारणीमुळे MMRDAच्या कारभारावर जोरदार टीका केली जाते। मीरा भाईंदरचा नवा पूल ठरतोय नागरिकांसाठी डोकेदुखी। प्रशासनाच्या चुकीमुळे पुलाच्या बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप। 4 पदरी असणारा पूल अचानक 2 पदरी करण्यात आलाय। मीरा भाईंदर मधील डबल डेकर पुलाचे याआधी नागरिकांकडून कौतुक केले जात होते, परंतु आता हाच पूल नागरिकांच्या पसंतीस आलेला नाही। त्यामुळे अनेकांकडून या पुलावर टीका होतीये। सोशल मीडियावर या पुलाचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी हा काय प्रकार असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे। गोल्ड नेस्ट परिसरात उभारलेला हा नवा पूल अचानक 4 पदरीवरून 2 पदरी करण्यात आलाय। 2 पदरी केल्यामुळे या ठिकाणी बॉटल नेक तयार झाल्याने अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। शहरातली जी लोक आहेत त्यांना तर जवळपास आता माहिती झालं की हा अशा प्रकारचा रोड आहे। पण जर शहराच्या बाहेरचा जर नागरिक एखादा शहरामध्ये आला रात्रीच्या वेळी जर त्याला हे माहीत नसेल की अशा प्रकारचा पूल आहे तर त्या ठिकाणी तिथे अपघात होऊ शकतो। ज्या लोकांना माहीत नाही, जर गाडी वेगात असेल तर या ठिकाणी नक्कीच अपघात होणार आहे आणि याच्यामुळे जीव जाण्याची देखील शक्यता आहे। MMRDA सांगत आहे की त्या ठिकाणी आम्ही भविष्यामध्ये भाईंदर पश्चिमेला तो रस्ता घेऊन जाऊ, पण आता सध्या तरी त्या ठिकाणी अशी व्यवस्था करा की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। जर करता तो जर रस्ता खुला केला, उड्डाणपूल खुला केला आणि त्यामुळे जर अपघात होत असतील तर हे बरोबर नाही आहे। तो रस्ता तात्काळ व्यवस्थित करावा। पुलामध्ये निर्माण झालेली ही त्रुटी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या चुकीमुळे झाली आहे। एवढंच नाही तर या पुलाच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही आता होऊ लागलाय। आमचे मंत्री मोदींची चूक बोला, हट्ट बोला। आम्ही खूप सांगितलं ऐकलं नाही, पण त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो, सरकार नव्हती, आम्ही त्यावेळी घाईघाईने तो बीज खेचला गेला। उदाहरण सांगतो मी, आता खेचलं तरी तो काय नुकसानदायक नाही आहे, कारण त्याचा वापर करता येईल। आम्ही आता येणाऱ्या 3 महिन्यात त्या ब्रिजचं डिझायनिंग करून त्याला दुसरी कनेक्टिव्हिटी जोडणार आहे, जनतेसमोर येणारच आहे। मी MMRDAशी बोललो। पुलाचे काम सुरू असतानाच त्यांनी या बॉटल नेक संदर्भात MMRDAच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, मात्र त्यांच्या तक्रारीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। अगर आप कोई ऐसा सार्वजनिक काम करते हो जो जनता की परेशानी का सबब बन रहा है, आप सुविधा के लिए कर रहे हो, कौन सा इंजीनियर था, कहाँ से उसने अपनी पढ़ाई की, कैसे उसने डिज़ाइन बनाया, तो ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि अगर ऐसे में आवाज़ उठाने के बाद भी शासन प्रशासन ने उसको संज्ञान नहीं लिया और उस ब्रिज का पूरा निर्माण हो गया जो आज जनता के परेशानी का सबब बनने वाला है। उड्डाण पुलाची रचना, जागेची उपलब्धता आणि भविष्यातील नियोजनाचा भाग असल्याचा अजब तर्क देत MMRDA ने या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। राजा मयाल, लोकशाही मराठी, मीरा भाईंदर।